नमस्ते, स्वागत आहे तुमचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथून. आज 26 नोव्हेंबर 2025 आणि आज आहे संविधान दिन. संविधान दिनानिमित्त होणाऱ्या बालसभेची तयारी ग्रीन हाऊसने केलेली आहे. आजच्या बालसभेचं सूत्रसंचालन ग्रीन हाऊसचा हाऊस मास्टर सार्थक भोगावडे यांनी केलं. अध्यक्ष गौरव शिंदे यांनी स्वीकारावे. अध्यक्षपदाची निवडीची जी सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. मास्टर माननीय मुख्याध्यापक शिक्षक मंडळ सर्व बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचे पूजन करतील. आजच्या बालसभेचे अध्यक्षस्थान गौरव शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक, अंगणवाडीच्या ताई तसेच प्रत्येक हाऊसच्या हाऊस मास्टर्सने प्रतिमेचं पूजन केलं. आजच्या बालसभेला प्रमुख उपस्थिती होती आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय प्रवीण दंडवते तसेच उपाध्यक्ष माननीय दिलीप चातुर व सदस्य माननीय मनीष बांगर यांची. सर्वात शेवटी मुख्याध्यापकांनी श्रीफळ वाढवले व औपचारिकरित्या बालसभेचे उद्घाटन झाले. इयत्ता पहिली राजवीर जांजे पर्यंत सर्वांचे ठेवले जाते बाण. नागरिकांना मिळतो हक्क एवढे श्रेष्ठ आमचे संविधान. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजवीर बाळासाहेब जांजे आहे. आज 26 नोव्हेंबर आहे. आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत आणि त्याबद्दल आपण इथं एवढे जण जमलो आहोत आणि बाबासाहेबांचे स्वप्न देशाची संविधान दिन आहे. अभिमानाचे जाण. धन्यवाद. ते नियम ज्या पुस्तकात लिहिलेले आहे त्या पुस्तकाला भारतीय संविधान असे म्हणतात. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. संविधानामुळेच आपल्याला बोलण्याचे, शिकण्याचे आणि जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. संविधानामुळेच आपण सर्व भारतीय समान आहोत. कोणीही लहान किंवा मोठं नाही. म्हणूनच आज आपण शपथ घेऊया की आपण नेहमी संविधानाचा आदर करू आणि चांगला नागरिक बनू. एवढे बोलून मी बाळासाहेबांची सावली. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. थोर आहे संविधान, करो त्याचा सन्मान, करो त्याचा सन्मान. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संविधान देते मान, स्त्री पुरुष एक समान. स्वातंत्र्यता, बंधुता, एकता. संविधान सांगते एकात्मता. लोकशाही नको, राजशाही नको, ठोकशाही. संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णव योगेश सोने आहे. आज 26 नोव्हेंबर. माझे नाव रोशनी घनश्याम वाघमारे आहे. आज दिनांक 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानामध्ये एकूण 48 आर्टिकल 16 पाहायला मिळतात. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधान लिहिण्यासाठी पूर्णतः आहे. आपण संविधान दिन साजरा करत आहोत. संविधान हा सगळ्यांना नाव आहे. आज 26 नोव्हेंबर आहे. आपण भारताचा संविधान दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान. संविधान दिन आहे अभिमानाची जाण. संविधान दिन आहे अभिमानाची जाण. सर्वांना नमस्कार. माझे नाव श्रुती आहे. आज 26 नोव्हेंबर येथे आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारताची राज्यघटनाच म्हणजे भारतीय संविधान होय. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान दिले व संविधान सभेने ते संविधान स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने भारताला संविधान लागू झाले. संविधान हे खरं तर सर्वात मोठा कायदा आहे. संविधान भारतात जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. आज 26 नोव्हेंबर
रोजी आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहिले व 26 जानेवारी 1950 रोजी हे भारताला लागू झाले. संविधानामध्ये सर्व भारताचे कायदे आहेत. संविधानामध्ये आपला मान सन्मान असतो. धन्यवाद. मला माझ्या मित्राच्या वाढदिवसात जायचंय म्हणून काय सिग्नल तोडणार? अहो साहेब, सिग्नल तर तोडले, कोणाला उडवलं तर नाहीये ना. तुमचं लायसन्स दाखवा. अहो साहेब, तुम्हाला माहित नाही मी कोणाची मुलगी आहे. तू मोठे शेतकऱ्याची मुलगी असू नाही तर मोठ्या अधिकाऱ्याची मुलगी असू, कायद्यासमोर सगळे समानच आहेत. हो हो समानच आहे. हो हो समानच आहे. काय झालं? मला शाळेची फी भरण्यासाठी पैसे हवे. तुला कशाला लागतात? शाळेची फी भरण्यासाठी पैसे कॉपी करत काम करत बस. मला पार्टी करायचे, 5,000 रुपये द्या ना. 10,000 रुपये माझ्या कर. मग मला शिक्षणासाठी पैसे दिले नाही. मुलाचं सर्व असतं, मुलीचं काहीच नसतं. तू आपली करत काम करत बस. हो हो समानच आहे. हो हो समानच आहे. संविधान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्य, शिक्षण, आरक्षण हे सर्व एकत्र करून संविधान दिले. हो हो संविधान दिले. हो हो संविधान दिले. मी राजस्थान, मी बंगाल, मी केरळ, मी तमिळनाडू, मी मध्य प्रदेश, मी कर्नाटक, जम्मू काश्मीर. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही सर्व एक राहणार. धन्यवाद. आज आमचा विमान योगदान भारताचे संविधान. विविधते एकता महानता हीच संविधानाची महानता. माऊली संविधान त्याची सावली. अभिमान भारताचे संविधान. संविधानाने दिली लोकशाही. अभिमान तुमचा आमचा एकच विचार संविधानाचा करू प्रचार. आमच्या सहकारी माननीय सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं संविधान जागृतीवर आधारित पथनाट्य सादर केलं व छान छान घोषवाक्य तयार केली. त्यानंतर माननीय श्रीमंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी संविधानावर आधारित चित्रे काढली होती. आणि आज संपूर्ण देशभर संविधान दिन साजरा होतोय. आपल्याही शाळेमध्ये हा दिन साजरा होत असताना आपल्या आजच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीणजी दंडवते साहेब, त्याचबरोबर चातुर साहेब उपाध्यक्ष, मनीषजी बांगर जे आपले व्यवस्थापन समितीचे मेंबर्स आहेत, खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आजच्या बालसभेचे अध्यक्ष गौरव शिंदे, सगळ्या टीमचे हाऊस मास्टर्स, लीडर्स, सगळे विद्यार्थीकडे लक्ष देतात. या दिवशी खऱ्या अर्थाने आपला देश जो आहे खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. आपला देश स्वतंत्र झाला कधी? 15 ऑगस्ट 1947ला. पण हे होत असताना भारतातील नागरिकाने कशा पद्धतीने वागायला पाहिजे, तुमचे हक्क काय आहेत, तुमचे कर्तव्य काय आहेत, आता 6वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पथनाट्यातनं तुमचे हक्क काय आहेत, तुमचे कर्तव्य काय आहेत, संविधानाने आपल्याला कोणकोणत्या प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत याबाबतची माहिती सांगितली. स्त्री पुरुष समानता असेल, मुला मुलीमध्ये भेद करायचा नाही, शिक्षणाचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. तुम्ही शिक्षकांच्या वतीने माननीय पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष व आमची समिती मेंबर, शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, आज संविधान दिन. बरं, संविधान दिनाने आपल्याला काय दिलं तर जीवन जगण्यासाठी जे आपल्याला कर्तव्य, तुमचे अधिकार आणि समाजात वागण्यासाठी जी आपल्याला समजा प्रत्येक माणसाला जी नियमावली, आमदाराने काम काय करायचं, शिक्षकाचं काय काम आहे, ही जी सगळी नियमावली असते
तर ही संविधान निर्मित केलेली आहे आणि जगामध्ये आपल्या भारताची जी संविधान निर्मिती आहे ती सगळ्यात उत्कृष्ट दर्जाची आहे. तर या संविधान दिनानिमित्त पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं विनम्र अभिवादन आणि सगळ्यांना संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिन साजरा करत असताना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमजी दंडवते, तसेच शालेय समितीचे सदस्य मनीषजी बांगर, मुख्याध्यापक वेताळ सर, तसेच पवार सर, सर्व शिक्षक स्टॉफ आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. या बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे आरक्षणासाठी किती जागा पाहिजे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय मनीष बांगर तसेच उपाध्यक्ष माननीय दिलीप चातुर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर असं मार्गदर्शन केलं. सर्वात शेवटी अध्यक्षांचं भाषण झालं. माझे नाव गौरव वावराव शिंदे आहे. मी तुम्हाला संविधान दिनाबद्दल छोटेसे भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. नको राजशाही, नको ठोकशाही, नको राजशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच माझ्या प्रिय मैत्रिणींनो, सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, आज 26 नोव्हेंबर आपण सर्वजण येथे भारताचा संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजचा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागला आहे. भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाने ज्यांना त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार बहाल केला आहे. ते नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देतात. सरकारची भूमिका पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या अधिकाराचे वर्णन करते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात शेवटी माननीय मुख्याध्यापक वेताळ सरांनी सर्वांचं कौतुक केलं. तर संविधान दिन हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आता याचा इतिहास माझे सहकारी पवार सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं, त्यामुळे मी डबल वेळ घेणार नाही. परंतु परिपत्रकानुसार आपल्या शाळेमध्ये संविधान दिन साजरा करा असं सांगितलं आणि माझे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये पवार सर असतील, श्रीमंत सर असतील, श्रीमंत मॅडम असतील, पवार मॅडम असतील, शिंगोटे मॅडम असतील आणि सोनोने मॅडम, मुमकर सर आणि सर्व बालमित्र यांनी आजचा संविधान दिन अतिशय नियोजनपूर्वक त्याच्यामध्ये जेवढे उपक्रम सांगितलेले आहेत ते सगळे उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत. चित्रकला स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा म्हणतो आपण, ते पण केलेले आहेत आणि विशेष करून पथनाट्य सुद्धा सादर केलं. पथनाट्य वाटलं नव्हतं, अपेक्षेपेक्षाही चांगलं पथनाट्य त्या 6वीच्या मुलींनी या ठिकाणी सादर केलं. त्या पथनाट्यामधून संविधानाने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेत, जे सार्वजनिक सामाजिक नियम आहेत, त्या सगळ्या नियमांना धरून त्यांनी पथनाट्य सादर केलं. भाषण करणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उत्साहबाधितपणे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत होते. त्याच्यानंतर अध्यक्षांनी सुद्धा चांगलं भाषण केलं. अध्यक्ष म्हणजे आपल्या शाळेचा बालसभेचा अध्यक्ष आणि सर्व बालमित्र व्यवस्थित सभा ऐकत होते. त्याबद्दल सर्व बालमित्र, माझे सर्व सहकारी आणि आमचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य या सगळ्यांनी मिळून आजचा संविधान दिन अतिशय चांगल्या प्रकारे सादर केला. त्याबद्दल मी वैयक्तिक माझ्या वतीने सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन पण करतो. याचबरोबर उल्लेख करायचा राहिला माझ्याकडून, आपल्या अंगणवाडी ताई दररोज परिपाठाला आपल्यामध्ये असतात. त्यांनी सुद्धा या ठिकाणी सगळे बालमित्र तुमच्यापेक्षा सगळ्यात छोटे आहेत, परंतु पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शांत बसलेले आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यांचं सुद्धा हार्दिक आभार. श्री वेताळ सर आणि सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे मी आभार मानते. आणि सर्व विद्यार्थ्यांनी छान भाषणे केली आणि इयत्ता 6वीच्या मुलींनी पथनाट्य सादर केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि आपली बालसभा संपली असे मी जाहीर करते. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोक
संविधानाच्या उद्देशिकेचं सामुदायिक वाचन झाल्यानंतर बालसभेची सांगता झाली. आजच्या बालसभेच्या निमित्ताने आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय प्रवीण दंडवते यांनी त्यांची कन्या जी अंगणवाडीमध्ये शिकते तिच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आमच्या शाळेसाठी इलेक्ट्रिक बेल प्रेझेंट दिली व आज त्यांनी ही बेल मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली. सर्व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने माननीय अध्यक्षांचे खूप खूप आभार. तुम्हाला आमच्या शाळेतील संविधान दिन कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. धन्यवाद.